Hello everyone. In the last lecture we have seen first three applications of biotechnology, that is application of biotechnology in healthcare industry, application of biotechnology in agriculture and application of biotechnology in vaccine production. So in the today's lecture we are going to discuss next application of biotechnology in gene therapy. स्टुडंट्स पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचे पहिले 3 ॲप्लिकेशन्स बघितलेले आहेत, हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये, वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये आणि ॲग्रिकल्चरमध्ये. आजच्या लेक्चरला आपण बायोटेक्नॉलॉजीचं नेक्स्ट ॲप्लिकेशन बघतोय, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन जीन थेरपी. सो स्टुडंट्स, वी ऑल नो दॅट जेनेटिक डिसऑर्डर्स मे बी ऑफ मेंडेलियन डिसऑर्डर अँड क्रोमोझोमल डिसऑर्डर. These Mendelian disorders are caused due to mutation in the gene. म्हणजेच काय, तर जे मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत ते केव्हा होणार आहेत, तर एखाद्या जीनमध्ये जेव्हा म्युटेशन होईल, अल्टरनेशन होईल किंवा चेंज होईल तेव्हा जो डिसऑर्डर कॉज होईल त्या डिसऑर्डरला आपण काय म्हणणार आहे, मेंडेलियन डिसऑर्डर्स. द मेंडेलियन डिसऑर्डर्स विच आर कॉज्ड ड्यू टू म्युटेशन इन द जीन इज कॉल्ड ॲज द मेंडेलियन डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस अँड हिमोफिलिया. Then second disorders are chromosomal disorders. Chromosomal disorder म्हणजे काय, absence or excess of one or more chromosomes which can cause the disorder which is called as the chromosomal disorder. म्हणजेच काय, तर क्रोमोझोमचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त एखादा नंबर झाला. फॉर एक्झाम्पल ह्युमनमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. 46 क्रोमोझोम्सच्या ऐवजी काही वेळेला एखादा क्रोमोझोम ॲड केला जातो, एक्सेस होतो, म्हणजे 47 असतील. एखाद्या वेळी तो क्रोमोझोमचा नंबर कमी होईल, त्यावेळी जो डिसऑर्डर कॉज होणार आहे त्या डिसऑर्डरला आपण काय म्हणणार आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर. अब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम विच कॅन कॉज द डिसऑर्डर विच इज कॉल्ड ॲज द क्रोमोझोमल डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे आणि क्लीनफिल्टर सिंड्रोम. ओके. देन जेनेटिक डिसीज. आता जेनेटिक डिसीजेस आहेत, these genetic diseases are caused due to single gene defect. सिंगल जीन म्हणजेच काय, तर बाय चान्स एखाद्या सिंगल जीनमध्ये जेव्हा म्युटेशन होतं, अल्टरनेशन होतं किंवा त्याच्यामध्ये डिफेक्ट येतो तेव्हा तिथं डिसीज कॉज केला जातो. त्या डिसीजला काय म्हणणार आहे आपण, जेनेटिक डिसीज. द डिसीज विच इज कॉज्ड ड्यू टू सिंगल जीन डिफेक्ट विच इज कॉल्ड ॲज द जेनेटिक डिसीज. So to treat these genetic disorders and genetic diseases, gene therapy is used. आज आपण जे बायोटेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन बघतोय जीन थेरपी, हे जीन थेरपी कुठे यूज केली जाते, तर जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, जेनेटिक डिसीज आहेत त्यांना ट्रीट करण्यासाठी या जीन थेरपीचा यूज केला जातोय. टू ट्रीट द जेनेटिक डिसऑर्डर्स अँड जेनेटिक डिसीजेस दिस जीन थेरपी इज युज्ड. देन वी हॅव टू सी विच आर द युजेस ऑफ जीन थेरपी. तर जीन थेरपीचे कोणते युजेस आहेत बघा. द फर्स्ट यूज ऑफ जीन थेरपी इन रिप्लेस द डिफेक्टिव्ह जीन. आता डिफेक्टिव्ह जीन म्हणजे काय, मगाशीच सांगितलं, एखाद्या जीनमध्ये जेव्हा म्युटेशन होते, चेंज होतोय किंवा त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह असेल एखादा जीन, तर तो जीन काय करणार आहे, जेनेटिक डिसीज कॉज करेल. मग हा जो जेनेटिक डिसीज आहे त्याला ट्रीट करण्यासाठी जीन थेरपी काय करेल, तर जो डिफेक्टिव्ह जीन आहे त्याला रिप्लेस करेल. ठीक आहे. दॅट्स वाय द फर्स्ट यूज ऑफ जीन थेरपी इज टू रिप्लेस द डिफेक्टिव्ह जीन ओनली फॉर टू अवॉइड दीज जेनेटिक डिसीज. जेनेटिक डिसीज होऊच नये किंवा झाला जरी असेल तरी तो होऊ नये किंवा तो झालेला बरा करण्यासाठी जो जीन थेरपी आहे तो काय करणार आहे, डिफेक्टिव्ह जीनला रिप्लेस करेल. देन सेकंड यूज ऑफ जीन थेरपी इज टू डिलिव्हर्स द जीन विच एनहान्स द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. म्हणजेच काय, ज्या कॅन्सर सेल आहेत त्यांची जी ग्रोथ आहे ती ॲबनॉर्मल असणार आहे, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन फास्ट होणार आहे. मग ह्याच कॅन्सर सेल्सना डिस्ट्रक्शन करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी जीन थेरपी काही जीन्सना डिलिव्हर करते. ठीक आहे. सो दिस इज द सेकंड यूज. जीन थेरपी डिलिव्हर्स द जीन विच एनहान्स द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. म्हणजे कॅन्सर सेल्सना नष्ट करण्यासाठी जीन थेरपी काही जीन्सना डिलिव्हर करते. ठीक आहे. देन नेक्स्ट यूज ऑफ जीन थेरपी इज इट डिलिव्हर्स द बॅक्टेरियल ऑर व्हायरल जीन. जसं कॅन्सर सेलना डिस्ट्रक्ट करण्यासाठी जीन थेरपीनं काही जीन्सना डिलिव्हर केलं, त्याचप्रमाणे जीन थेरपी आपल्याला अजून बॅक्टेरियल आणि व्हायरल जीन्ससुद्धा देणार आहे. इट डिलिव्हर्स द बॅक्टेरियल ऑर व्हायरल जीन विच इज युजफुल फॉर फॉर्मेशन ऑफ वॅक्सिनेशन. म्हणजेच त्या व्हॅक्सिनेशनसाठी युजफुल असणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट यूज ऑफ जीन थेरपी इज इट डिलिव्हर्स द DNA. जसं जीन थेरपीनं काही जीन्सनं डिलिव्हर केलं त्याच पद्धतीनं ते काही DNAना सुद्धा डिलिव्हर करते. इट डिलिव्हर्स द DNA विच आर युजफुल फॉर antigen expression and to generate the immune response.
इम्युन रिस्पॉन्सला जनरेट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी जीन थेरपी युजफुल आहे. देन लास्ट यूज ऑफ जीन थेरपी इज इट प्रोव्हाइड्स द जीन which is useful for impairing viral replication as well as promote the growth of new tissue. जे न्यू टिश्यू आहेत त्यांची ग्रोथ प्रमोट करण्यासाठी या जीन थेरपीचा यूज होणार आहे. सो दीज आर द युजेस ऑफ जीन थेरपी. पहिला यूज काय बघितला आपण? इट रिप्लेस द डिफेक्टिव्ह जीन विच कॅन कॉज द जेनेटिक डिसीज. म्हणजेच काय, तर जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो जेनेटिक डिसीज कॉज करेल, म्हणून या डिफेक्टिव्ह जीनला रिप्लेस करण्यासाठी जीन थेरपीचा यूज होतोय. सेकंड यूज आपण काय बघितला? इट डिलिव्हर्स द जीन विच एनहान्स द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. म्हणजेच कॅन्सर सेल्सना डिस्ट्रक्ट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी जीन थेरपीचा यूज केला जातोय. तिसरा काय बघितला आपण? इट डिलिव्हर्स द बॅक्टेरियल और व्हायरल जीन विच इज फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन. म्हणजे व्हॅक्सिनेशनसाठी या बॅक्टेरियल जीन्सचा, व्हायरल जीन्सचा यूज केला जातोय. आणि हे जीन्स कोण देणार आहे आपल्याला? तर जीन थेरपी. त्यानंतर नेक्स्ट यूज काय बघितला आपण? जीन थेरपी इज युजफुल फॉर टू डिलिव्हर द DNA which acts as an antigen expression and to generate the immune response. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप करण्यासाठी, जनरेट करण्यासाठी जीन थेरपी काही DNA डिलिव्हर करते. आणि लास्टचा यूज आपण बघितला, इट प्रोव्हाइड्स द जीन विच इज युजफुल फॉर टू प्रमोट द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. न्यू टिश्यू जे असणार आहेत, न्यूली डेव्हलप टिश्यू आहेत, त्यांची ग्रोथ प्रमोट करण्यासाठी ह्या जीन थेरपीचा यूज होणार आहे. सो दीज आर द युजेस ऑफ जीन थेरपी. देन वी हॅव टू सी फॉर्म्स ऑफ जीन थेरपी. आता जीन थेरपीचे कोणते फॉर्म्स आहेत बघा? टोटल 2 फॉर्म्स आर देअर. 2 फॉर्म्स आहेत. फर्स्ट इज जर्म लाईन जीन थेरपी अँड सेकंड इज सोमॅटिक सेल जीन थेरपी. त्यातली पहिली आपण बघूया, जर्म लाईन जीन थेरपी. सो वाय इट इज कॉल्ड ॲज जर्म लाईन जीन थेरपी. त्याला जर्म लाईन का म्हटलं? बिकॉज इन धिस जीन थेरपी द हेल्दी जीन्स आर इंट्रोड्युस्ड इनसाइड द जर्म सेल्स. म्हणजेच काय, तर ह्या जीन थेरपीमध्ये जे हेल्दी जीन्स आहेत ते जर्म सेलमध्ये इंट्रोड्यूस केले जात आहेत. म्हणून या जीन थेरपीला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज द जर्म लाईन जीन थेरपी. जर्म लाईन म्हणजेच काय, तर जर्म सेल्समध्ये हेल्दी जीन्स इंट्रोड्यूस केले म्हणून आपण म्हणणार आहे त्याला जर्म लाईन जीन थेरपी. सो वी ऑल नो दॅट जर्म सेल्स आर प्रेझेंट ओनली इन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स और रिप्रोडक्टिव्ह सेल्स. ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, त्यांच्यामध्येच फक्त ह्या जर्म सेल्स प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरीज असतील, स्पर्म आणि एग्ज असतील, मग त्यांच्यामध्येच या जर्म सेल्स प्रेझेंट आहेत आणि याच जर्म सेल्समध्ये हेल्दी जीन्सना इंट्रोड्यूस केलं जाते. म्हणून या जीन थेरपीला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज द जर्म लाईन जीन थेरपी. सो इन दिस जीन थेरपी मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच काय, तर या जीन थेरपीमध्ये जे मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन असणार आहे ती नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर केली जाते, ट्रान्समिट केली जाते. सो दिस इज अबाउट द फर्स्ट जीन थेरपी, जर्म लाईन जीन थेरपी. ओके, देन वी हॅव टू सी सेकंड जीन थेरपी, दॅट इज सोमॅटिक सेल जीन थेरपी. सो वाय इट इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल जीन थेरपी. आता ह्याला सोमॅटिक सेल का म्हटलं? बिकॉज इन धिस जीन थेरपी द हेल्दी जीन्स आर इंट्रोड्युस्ड इनसाइड द सोमॅटिक सेल. जसं जर्म लाईनमध्ये हेल्दी जीन्सना जर्म सेलमध्ये इंट्रोड्यूस केलं, त्याचप्रमाणे या सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये जे हेल्दी जीन्स आहेत त्यांना आपण सोमॅटिक सेलमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे. म्हणून ह्या जीन थेरपीला काय नाव दिलेलं आहे? सोमॅटिक सेल जीन थेरपी. द हेल्दी जीन्स विच आर इंट्रोड्युस्ड इन दी सोमॅटिक सेल्स. तर सोमॅटिक सेल्स कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल हिपॅटिक सेल्स, एंडोक्राइन सेल्स and blood vessel cells. Okay, so in these somatic cells healthy genes are introduced, that's why it is called as the somatic cell gene therapy. And this somatic cell gene therapy is used for acquired disorders. जे acquired disorders आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी या सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जातोय. सो विच आर द acquired disorders? acquired disorders कोणते आहेत बघा? फर्स्ट इज द कॅन्सर. सगळ्यांना कॅन्सर माहिती आहे. कॅन्सरमध्ये सेलची डिव्हिजन फास्ट होणार आहे, ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन होत आहे. तर त्या डिसीजवरती ट्रीट करण्यासाठी ह्या सोमॅटिक सेल जीन थेरपीचा यूज केला जातोय. सेकंड आहे आर्थरायटिस. सेकंड डिसऑर्डर आहे आर्थरायटिस. सो टू ट्रीट दिस आर्थरायटिस दिस सोमॅटिक सेल जीन थेरपी इज युज्ड. अँड लास्ट इज द
ब्लड डिसऑर्डर्स, फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. सगळ्यांना सिकल सेल ॲनिमिया हा डिसऑर्डर माहीत आहे, ज्याच्यामध्ये आरबीसीचा शेप हा सिकल शेप असणार आहे. आरबीसीज गेट सिकल शेप, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द सिकल सेल ॲनिमिया. सो इन दिस सिकल सेल ॲनिमिया or to treat the blood disorders, this somatic cell gene therapy is used. Okay, so in this way, in the today's lecture we have to completed the fourth application of biotechnology, that is gene therapy, and in the next lecture we have to see the fifth application of biotechnology. Okay, thank you.